माई मी काढून आणलेत पैसे. आपलं तसं अमित, मला ठाऊक आहे तुम्ही उधळे नाही आहात, पण अरे जिथे तुम्ही कामाला जाता तिथले नियम तुम्ही काटेकोरपणे पाळता ना, मग घरातलेच नियम का नाही पाळायचे? ते आपल्या भल्यासाठीच आहेत ना. या तिघींपैकी कोणीही आजपर्यंत तुम्ही ऑफिसला जाताना तुम्हाला डबाच दिलेला नाही, तुम्हाला नाश्ताच दिलेला नाही, असं केलंय का? नाही ना. मग तुम्ही सुद्धा घरातून बाहेर पडताना आपल्या बायकोकडे पैसे आहेत की नाही हे विचारलं पाहिजे. काय आणि तुम्ही सुद्धा ग असं अडाण्यासारखं नका वागू. घरात लहान मुलं आहेत, आई वडील आहेत, त्यांना कधी काही झालं, डॉक्टरांकडे न्यायची वेळ आली तर हाताशी पैसा नको तुमच्या? तळ गाठेपर्यंत वाटच का बघायची मी म्हणते. नाही पण एका अर्थी बरंच झालं. 50 वर्षाच्या काळात आजच्या सारखा दिवस उगवला. कळलं तरी तुम्हा सगळ्यांच्या संसारात किती लक्ष येते. पण यापुढे मला असं चालणार नाही. हे चक्र नियमित चाललं पाहिजे. कळलं ना? आणि असं जर झालं नाही तर गाठ माझ्याशी. हसू नका. हसू नका. चुकलं ना दणका देते ती. तो 2.5 किलो घात जब किसी पे पड़ता है ना तो उठता नहीं, वो उठ जाता है. काय चाललंय तुमचं? जरा म्हणून गांभीर्य नाही कुठल्या विषयाचं. गप्प बस. तुम्ही पण ना एवढं मुलांना ओरडते, हसताय का अजूनही?